चॅनल। सर, आज आपण परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, मुंबईहून त्यासाठी खास आलात, काय सांगाल, काय विषय होता? बरेच दिवस आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूकदारांचे अनेक विषय प्रलंबित होते। आमच्या या विभागाचे जिल्हा प्रमुख सलीमभाई हे सतत त्या ठिकाणी पाठपुरावा करत होते आणि विभागाने आज माझा या ठिकाणी दौरा होता, त्या अनुषंगाने त्यांना मी सांगितलं की आज आपण RTO साहेबांची भेट घेऊया, संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊया आणि आपले काय विषय असतील त्या बाबतीमध्ये चर्चा करून आपण त्यानंतर मार्ग काढूया। त्या संबंधाने RTO साहेबांची भेट झाली, सगळे IME सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांची भेट झाली आणि जरा 2-4 याच्यामध्ये महत्त्वाचे रिक्षा विषय आहेत, ते L5 ऑटो रिक्षा असेल किंवा अनधिकृत बसच्या माध्यमातून, कंपनीच्या बसच्या माध्यमातून जी वाहतूक केली जाते, त्यामुळे खऱ्या अर्थाने जो 3 व्हीलरवाला असेल किंवा शासनाच्या निर्णयानुसार जो व्यवसाय करत असेल त्याचा व्यवसाय बुडत होता, त्या दृष्टिकोनातून आपण केलं। RTO कार्यालयामध्ये एजंटचा सुळसुळाट झाला आहे अशी तक्रार स्थानिक पदाधिकाऱ्यांची होती, त्या संबंधात चर्चा करण्यात आली आणि समाधान आणि आनंद ह्याच्यासाठी वाटतोय की RTO साहेबांनी सुद्धा एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली चर्चेमध्ये आणि जे प्रॉब्लेम आहेत महत्त्वाचे त्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये, अडचणीच्या बाबतीमध्ये आपण लवकरच तोडगा काढून आपण वाहतूकदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी एक प्रांजळ भूमिका घेतली। त्याबद्दल त्यांचंही आम्हाला अभिनंदन करणं गरजेचं आहे, समाधान व्यक्त करणं गरजेचं आहे। आपल्या संघटनेकडून वेळोवेळी येथील जी वाहतूक समस्या असतील किंवा RTO कार्यालयाशी संबंधित ज्या समस्या असतील त्यावर आवाज उठवला जातो, पण अधिकाऱ्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही, काय कारण? आपली सत्ता नाही याचा हा परिणाम आहे का? सत्ता आमची नाही ह्याचा परिणाम आम्हाला कधीच होत नाही, संघटना कारण नाही, शिवसेना बाळासाहेब ठाकरे ही संघटना सत्तेसाठी जन्मच झाला नाही। शिवसेनेचा जन्म वंदनीय शिवसेना प्रमुखांनी किंवा प्रबोधनकारांनी जो दिला तो सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी शिवसेना संघटनेची स्थापना झाली। सत्ता येते सत्ता जाते तो विषय महत्वाचा नाहीये, सत्तेमधले कार्यकर्ते महत्वाचे नाही आहेत, परंतु पक्षाचे कार्यकर्ते जमिनीवर किती काम करतायत, लोकांसाठी किती काम करतात हा विषय महत्वाचा आहे। त्यानुसार आज जी सकारात्मक चर्चा झाली आहे त्या सकारात्मक चर्चेचा जर उद्या जर त्याच्यामध्ये काही निर्णय होत नसेल पॉझिटिव्ह, तर त्यानंतर रस्त्यावर उतरून त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आणि प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।